एखाद्या वैऱ्यावर सुद्धा अशी वेळ येऊ नये, अशी वेळ बनपुरी शिरवारातील यमगर कुटुंबियांच्यावर आलेली आहे. ज्या बापाचा आधार एका मुलीला तिच्या आयुष्यभर असतो, तोच बाप जर जीवा उठला तर काय होतं. आज हे घर सुन्न अवस्थेत बसलेलं आहे. झाडाचं पानही हलत नाही अशी अवस्था या घराच्या हित आहे. जो पोटचा गोळा लाडा थाटात वाढवलेला होता, नकळत्या वयात झालेली चूक त्या मुलीच्या जीवावर बेतली. दारूच्या नशेत त्याच मुलीच्या बापाने आपल्या मुलीला यमसदनी धाडलं. कुणाच्याही ध्यानीमनी नसताना हे सर्व घडलं. आज माणूस नशा करतो. त्या नशेच्या आहारी गेल्यानंतर तो काय करतो हे त्याला कळत नाही, परंतु त्या क्षणी तो ज्या क्रूरतेने वागतो, ज्या काही गोष्टी करतो, त्याचा पश्चाताप त्या व्यक्तीलाही नंतर होतो. परंतु ते सगळं घडून गेल्यानंतर त्याचा पश्चाताप त्या एकट्याला नाही तर सगळ्या कुटुंबाला करावा लागतो. बनपुरी शिवारात काल घडलेली ही जी घटना, लहान मुलीचा मृत्यू, हा सगळ्यांनाच मनाला चटका लावून गेली आहे. नेमकी घटना काय घडली, कशी घडली हे आपण जाणून घेऊयात त्या मुलीच्या आजीकडून. काल घडलेली घटना तशी फार दुर्दैवी आहे. नेमकं त्या रात्री काय घडलं? त्या रात्री काय झालंय, पुऱ्याच्या बायशा 8-15 दिवस नाही, कुठं कुणाचं पेन आण, कुणाचं पैसे आण, कुणाच गावात जाऊन ते पैसे घेतल्यावर ना घड्याळ आणली, काय खायला आणलं, पाण्याच्या बाटल्या आणल्या. हे असं कोण कोण शेजारची भांडा येते तीच घे. भांडा आल्यावर ना ती लोक दारू पिऊन आलता, पुरी धरल्यात आणून. मग ती पैसे पण गावले त्यांच्यापाशी. 2000 होतं म्हण त्या बाईचं आणलेल्या. त्याचं 550 ह्यांनी खराचलं होतं आणि बाकीचं होतं ती धरल्यावर ना दाखवलं त्यांनी. आम्ही अमक्या जाग्याला ठेवली होतं म्हणून असं दगडाखाली ठेवलेलं. ती आणलं का, तिचं दिलं. ती 550 बी लेकानं घातलं. दारू प्यायलेला होता फुल. आम्ही नव्हतो, रानात गेलतो. 6 वाजता ह्यांचं ही झालेलं. पुन्हा 7 वाजता त्यानं पुरी बांधून घातल्या घरात. बांधून घातल्या आणि आल्यावर ना काय म्हणला, आता हे आमचं व्हायचं लेकाचं तुम्ही झालं दारू पिऊन आल्यावर आधी 2 दिवस. मग म्हणला एकाने सोडलं तर पुरी मी कुऱ्हाडीनं कुईत्यानं माणसं तोडील म्हणला की लोक. मग त्या पुऱ्या हळ्या मारत त्या आजोबाला, बापू 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 म्हणून. मग बापू मी काय म्हणलं, तुम्ही आता बोलूच नका पुरीसनी. मग मला पण हळ्या मारल्या आजीला, आय 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 म्हणून. मग तर वरसून पण काय म्हणले, आता तू एवढी पुरी लुस्कानकी करते द्या, सीधा रोज नवऱ्याचं ऐकू का लेकाचं ऐकू का कुणाचं ऐकू. तुम्ही आता पुरीसनी पंचायती करायची नाही, बोलायचं नाही. नाहीतर मग ही लोकांच्या खडण्या भरून रोज देत बसाय. मला सारे नावं ठेवायला लागले, ती पुरी अशा करते द्या म्हणून. त्या पुरीसने आम्ही बघितलंच नाही. तिच्या बानं असं हातन पाय बांधलं आणि वर असं बांधलं. तर आम्ही इथं दारातच झोपलो. दारात झोपलो. रात्रीचं पण हळ्या मारायला लागलं. मग पाणी पाणी म्हणलं, त्या बाणच उठून दिलं. आम्ही उठलोच नाही. एवढी आमच्याकडून चुकी झाली. तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला नाही? सोडवताना म्हणलं मी माझ्या कुणी सोडवायच्या नाही. एवढं झालं पेलेले निशात. ते पण तुमच्यावर सोडवताना काय हल्ला वगैरे त्यांनी केला? नाही नाही, आम्ही ती तसं म्हणतोय. आदली दिवशी 4 रोज भांडण झालं. बापल्या कायच्या अंगावर गेलतं म्हणताना आम्ही मग गेलो नाही. मी आज मालकाला म्हणलं, तुम्ही आता काय जाऊ नका, तुम्हाला दिसत नाही आणि हे काय तर अजून भांडण करेल. आता बांधले तर नुसते म्हणल्यावर काय होते, पुरुषनी एवढा माझा प्रश्न गेला. सकाळपारी उठून ती 5 वाजताच गेला आंघोळ करून. मग 6 वाजता आम्ही उठलो. सून उठली, मी उठली, मालक उठलं. आम्ही बाहेर इकडे पाणी ठेवलं. सून लुटते करत्या. मालक त्या आत खोलीत गेलं तर पुरी लोंबकाळते द्या. मग त्यांनी सोडलं पाणी पाजलं. दोन्ही पण पुरी पेल्या कर. तिला मग असं वारवश आणली. आता पुन्हा दुसरी एक नाही 2 नंबर 3 नंबरची, तिला असं व्हायचं जास्तच झालेलं होतं. आणि ती बोलत होती. ती म्हणलं, आई मला जेवण पाहिजे. त्याला दही, 1 चपाती, बिस्किट चारलं आणि त्याला दवाखान्यात नेलं. आमचा पुतण्या मातीला गेलता. आमच्या इथं माती होती सकाळ 7 वाजता. मग त्या मातीला गेलता, त्याला फोन केला का लगेच मी नेलं आटपडला.